नाशिकमध्ये कार आणि घोड्याचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। नाशिक शहरातल्या त्र्यंबक नाका सिग्नल भागामध्ये ही घटना घडली आहे। या अपघातामध्ये घोड्याचा मृत्यू झालाय। कारने धडक दिल्यानं भर दुपारी उन्हामध्ये हा घोडा डांबरी रस्त्यावर तडफडत पडला होता। घोड्याचा छातीचा भाग फुटला होता। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हा घोडा पडला होता। अखेर घोड्याचा मृत्यू झालाय। सारंगखेडातून या घोड्याची खरेदी 5 लाखाला करण्यात आलेली होती। पांढऱ्या शुभ्र आणि चपळ असलेल्या या घोड्याचा जीव नाहक अपघातामध्ये रस्त्यावर गेलाय। जिल्ह्यात आणि शहरामध्ये अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय। आता सर्वसामान्य माणसंच नव्हे तर पाळीव प्राणी सुद्धा असुरक्षित झालेले आहेत। या घटनेचा तपास सुरू आहे आणि अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये। नाशिकमधली ही घटना आहे। कार आणि एका घोड्याचा अपघात झाला। सारंगखेड्याच्या यात्रेमधून या घोड्याची 5 लाखांना खरेदी केलेली होती। कारला धडक बसली आणि घोड्याच्या छातीचा पुढचा भाग पूर्णपणे फुटला होता। भर उन्हामध्ये रस्त्यावर हा घोडा तसाच तडफडत पडलेला होता।